नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या लेक्चरमध्ये भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरपासून ते आजपर्यंत ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाने जे काही विकास कार्यक्रम राबवले आहेत त्यांची थोडक्यात माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भाग, ग्रामीण क्षेत्र, कृषी व्यवसाय आणि एकूणच एक ग्रामीण समाज हा भारताचा एक प्रमुख कणा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा तो आधार आहे. भारतीय संस्कृतीची ती एक ओळख आहे. इतकं महत्त्व ग्रामीण भागाला आहे. परंतु एक विपरीत स्थिती आज आपल्याला दिसते, आढळते. ती म्हणजे की ग्रामीण भागाचा आजही म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर 70 वर्षात आजही पाहिजे तसा विकास झालेला नाही. एका बाजूने आपण मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी, मेट्रो रेल्वे, आणखी काय असं शहराच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे, नाही असं नाही. परंतु त्या तुलनेत आपण ग्रामीण भागाकडे किती लक्ष दिलं, ग्रामीण भागाची स्थिती सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले, हेही तितकंच याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या काही योजना ग्रामीण भागासाठी राबविल्या त्यांचा खरंच फायदा ग्रामीण भागाला झाला का? किंवा आज ज्या काही योजना ग्रामीण भागासाठी राबविल्या जात आहेत त्यांचा फायदा ग्रामीण लोकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी खरोखरच होतो आहे का? हेही चिकित्सकपणे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. परंतु हा एक स्वतंत्र लेक्चरचा भाग होऊ शकतो. आपल्याला या लेक्चरमध्ये फक्त इतकंच बघायचं आहे की कोणकोणत्या योजना आज प्रभावीपणे ग्रामीण भागात राबविल्या जात आहे. मित्रांनो, ग्रामीण भागाच्या एकूण समाजाच्या एक स्थितीकडे, एक सामाजिक दशेकडे जर लक्ष टाकलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आजही जवळपास 65% लोक, 65पेक्षा थोडेसे अधिक, तर साधारणतः 65.53% 2019च्या आकडेवारीनुसार आपण बघितलं तर म्हणजे अगदी अलीकडे वर्षापूर्वी ग्रामीण भागात 65.53% लोक निवास करतात. अर्थात काही वर्षात ही संख्या कमी झाली नाही असं नाही, ही चांगली बाब आहे. परंतु आजही जवळपास 65% लोक ग्रामीण भागात निवास करतात. म्हणजे याचा अर्थ असा की ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत खूप मोठी आहे. आणि या 70 वर्षात त्यांची काय सामाजिक स्थिती आहे तर आपल्याला असं लक्षात येतं की ग्रामीण भागात आरोग्याची स्थिती वाईट आहे. ग्रामीण भागात इन्फ्रास्ट्रक्चर फारसं डेव्हलप झालेलं नाही आहे. शेतीकडे दुर्लक्ष नाही आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्याची व्यवस्था नाही, सिंचनाची व्यवस्था अपूर्ण आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. बँकिंग व्यवस्था तिथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. असे कितीतरी प्रश्न आहेत. मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. माता मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. जवळपास 25.7% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात. 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या 22% लोक दारिद्र्य रेषेत जीवन जगत होते. आज मात्र भारतातील ग्रामीण भागात निवास करणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 25.7% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात अशी आकडेवारी सांगते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दारिद्र्य रेषेखाली म्हणजे जे काही 65% लोक आहेत त्यांच्यापैकी 25% लोक, 26% लोक जवळपास दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात. म्हणजे यापेक्षा भयावह स्थिती आणखी काय आपल्याला ती सांगता येईल. म्हणजे त्यांना दारिद्र्य रेषेच्या वरती काढण्यातही आपल्याला आजपर्यंत यश आलेलं नाही. इतकी दयनीय स्थिती ग्रामीण भागाची आज राहिलेली आहे. आकडेवारीतच सांगायचं म्हणजे त्यांच्या आरोग्याची स्थिती किती वाईट आहे की 1000 जन्मजात बाळांच्या मागे आजही जवळपास 80 बालकं दगावतात. म्हणजे 1000 बालकं जन्माच्या मागे 80 बालकं दगावणे ही नक्कीच आपल्याला शोभणारी स्थिती नाही. मित्रांनो, आपण UK, अमेरिका, इव्हन चीन या देशांचा जर विचार केला तर तिथे 1000 बालकांच्या मागे फार झालं
जपानसुद्धा त्यामध्ये आहे. फार झालं तर 2, 1, 1, 2, 3 अशी बालकं दगावण्याचं ते प्रमाण आहे. पण भारताच्या ग्रामीण भागात जिथे 1000 बालकं जन्मतात तिथे 80 बालकं दगावतात. म्हणजे आपण विचार करू शकतो की त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा आपण कितपर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या किती अपूर्ण आहेत. PHC म्हणजे पब्लिक हेल्थ सेंटरची संख्या ग्रामीण भागाच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी आहे. डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे. खाटांची संख्या खूप कमी आहे. जे काही प्रसूतीचं प्रमाण आहे, आकडेवारी जर आपण बघितली तर दुर्गम खेड्यांमध्ये रस्त्यांच्या अभावी आपल्या मातांना घरीच प्रसूतीला सामोरं जावं लागतं. याची आकडेवारी खूप मोठी आहे. शिवाय डायरियासारखे रोग, डायरियासारखे आजार अधिक आहेत. माता मृत्यूंचे प्रमाणही अधिक आहे. 25% खेड्यांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. आणि आपल्याला माहिती आहे की अलीकडे शासनाने एक ओपन डिफिकेशन म्हणजे रस्त्यावर शौच करू नये यासाठी मोहीम हाती घेतली. आणि जी टॉयलेटची उभारणी घराघरामध्ये व्हावी, ग्रामीण भागाच्या प्रत्येक घरामध्ये टॉयलेट उभारले जावेत असं शासनाने अशी मोहीम हाती घेतलेली आहे. प्रयत्नही करत आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की तिथे पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे ही योजना फलद्रूप होण्यात अडथळे येत आहेत. पाण्याचं प्रमाण जर ग्रामीण भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यास आपण सक्षम झालो तर नक्कीच ओपन डिफिकेशन म्हणजे उघड्यावर शौच करण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. तर ते पिण्याच्या पाण्याचेच दुर्भिक्ष आहे तर बाकी इतर गोष्टींसाठी ते पाणी कुठून आणणार असा प्रश्न ग्रामीण भागातील लोकांच्या समोर आहे. तर मग काय चित्र दाखवतं की एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या 10% कमी लोकांकडे घरगुती टॉयलेट आहे. म्हणजे टॉयलेटचं प्रमाण खूप कमी आहे. शिवाय त्यातही या सगळ्या उघड्यावर शौच करण्याच्या कारणामुळे मग TB, मलेरिया, डायरिया यासारखे आजार होतात. शिवाय एड्सचं प्रमाणही ग्रामीण भागामध्ये आहे. कॅन्सरचे प्रमाणही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता रुजू लागलेलं आहे. कारण पेस्टिसाईड्सचं प्रमाण वाढू लागलेलं आहे कृषी क्षेत्रावर. त्या एकूण परिस्थितीचा विचार करता ग्रामीण विकास घडवून आणणे किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, शासनाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पासूनच ग्रामीण विकासाच्या त्या क्षेत्राकडे, ग्रामीण विकासाकडे लक्ष दिलं. काही प्रयत्न केले, अनेक योजना हाती घेतल्या, नाही असं नाही. परंतु त्या काळचा जर विचार आपण केला तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होती. मनुष्यबळ उपलब्ध नव्हतं. जे काही कर्मचारी वर्ग होता तो अपुरा होता. आणि एकूणच या सगळ्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं फार कठीण होतं. अगदी ही स्थिती 80-90च्या दशकापर्यंत होती. आणि म्हणून ग्रामीण भागाकडे या योजना जाऊच शकल्या नाही. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होणं खूप कठीण होऊन बसलं. परंतु नंतर या आपण साधारणतः 20-25 वर्षात जर आपण बघितलं तर थोडंसं माहिती तंत्रज्ञानाचा काही विकास झाला. आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे त्याचप्रमाणे आपली अर्थव्यवस्था काहीशी मजबूत झाली या कारणामुळेही. तसंच आपली नोकरशाही थोडी सशक्त झाली. या अशा अनेक कारणांमुळे. शिवाय ग्रामीण शहरी भागाचाही विकास झाला. रोजगाराच्या काही संधी उपलब्ध झाल्या. या एकूणच सगळ्या कारणांमुळे की ज्या काही योजना होत्या, ज्या ग्रामीण विकासासाठी होत्या, त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली. आणि थोडासा तिथून पुढे ग्रामीण विकास साधण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. म्हणजे ग्रामीण विकासाचा जर विचार केला तर त्याचा जो विकासाचा वेग आहे, हा वेग काहीसा जो वाढलेला दिसतो. आपला खूप वाढला आहे असं नाही, पण तो वाढला. साधारणतः 20-25 वर्षापूर्वी तो वाढायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या पूर्वीपर्यंत ग्रामीण विकासाचा जो वेग होता तो थोडासा कमी होता, हेही आपल्याला लक्षात येतं. तर अशा कोणकोणत्या योजना आज ग्रामीण भागासाठी, ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून राबविल्या जात आहे मित्रांनो, त्याच्याकडे आपण थोडक्यात लक्ष देऊ. तुम्हाला माहिती आहे की मनरेगा हे नाव आपण बरेचदा ऐकतो. मनरेगा याचा अर्थ की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम असं या मनरेगाला म्हणतात. म्हणजे असं विस्तारित रूप
त्या मनरेगा या योजनेचा आहे. काय आहे ही योजना? तर ही योजना 2005 साली सुरू केली आणि हिचं नाव बदललं 2010 साली. तर 2010 साली ही योजना अस्तित्वात आली. म्हणजे फक्त नाव बदलून आली, मूळ तिची सुरुवात 2005 साली झाली. मग काय झालं की या योजनेनुसार काय आहे की प्रत्येक म्हणजे श्रम करणाऱ्या, जे काही आपल्या श्रमावर अवलंबून आहेत ग्रामीण भागात जे लोक, ज्यांच्याकडे शेती नाही, जे काम करतात, श्रम करतात आणि आपलं पोट भरतात, तर काम न मिळाल्यामुळे त्यांना उपासमारीला सामोरं जावं लागत असतं, स्थलांतर करावं लागत असतं, त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नसे. ही बाब शासनाच्या लक्षात आली आणि यासाठी शासनाने मनरेगा नावाची योजना आणली. या योजनेनुसार असं ठरलं की श्रम करणाऱ्या कुटुंबांना शासन वर्षातून किमान 100 दिवस गॅरंटेड, अगदी गॅरंटीने 100 दिवस त्यांना हे काम मिळणारच. मग कोणतंही काम शासकीय स्तरावर ग्रामीण भागात कोणतंही कामाची सुरुवात करेल आणि 100 दिवस या श्रम करणाऱ्या कुटुंबाच्या सदस्यांना तिथे रोजगार हा मिळेल. म्हणजे त्यांना वर्षातून 100 दिवस रोजगाराची गॅरंटी या मनरेगा नावाच्या योजनेमुळे ती मिळू लागलेली आहे त्या श्रम करणाऱ्या लोकांना. मग 2018-19पर्यंत जवळपास 70,000 कोटी रुपयांचा खर्च शासनाने या योजनेच्या माध्यमातून केला. म्हणजे असं म्हणता येतं की ही एक सफल योजना आहे. मजुरांना वर्षभरात किमान 100 दिवस काम मिळण्याची अगदी गॅरंटी शाश्वती निर्माण झालेली आहे. याचा फायदा आज अनेक मजूर घेत आहेत ग्रामीण भागामध्ये, हे आपल्याला दिसतही आहे. दुसरी योजना आहे की प्रधानमंत्री आवास योजना. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना की घराशी संबंधित, निवासाशी संबंधित ही योजना आहे. 2 प्रकारच्या या योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी. तर आपण ग्रामीण भागाशी काय संबंधित ही योजना आहे हे पाहू. तर या योजनेला PMAY-G म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं म्हणतात. केंद्र सरकारद्वारा 2015मध्ये ही योजना हाती घेण्यात आली. ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांना आपल्या हक्काचे घर बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून पूर्ण अनुदान प्राप्त होते. म्हणजे ज्याला घर नाही आहे, राहायला घरच नाही, असे अनेक कुटुंब आहेत. मग त्यांना उघड्यावरच ठेवायचं का नाही? तर या योजनेच्या माध्यमातून असं आहे की ग्रामीण भागात जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत, ज्यांना आपलं स्वतःचं हक्काचं घर नाही, जे बेघर आहेत, त्यांना शासन पूर्ण 100% अनुदान देऊन घर बांधण्यास मदत या योजनेद्वारे शासन करत आहे. तर एवढंच नव्हे तर आपल्या जे काही छोटं मोठं घर आहे त्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी शासनाकडून पूर्ण अनुदान आणि पूर्ण आर्थिक मदत मिळते. तिसरी एक योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही 3ऱ्या क्रमांकाची योजना आहे मित्रांनो. तर ही एक केंद्र शासनाकडून प्रायोजित केली गेलेली ही योजना आहे. ग्रामीण विकास मंत्रालय आणि राज्य सरकार अशा दोघांवर या योजनेची जबाबदारी सोपवली आहे. 2000मध्ये या योजनेला सुरुवात झाली. मैदानी, आदिवासी तसेच वाळवंटी भागातील क्षेत्रांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे हे या योजनेचे लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे. तर ही योजना फलद्रूप झाली का? तर हो, असं आपल्याला म्हणता येईल, कारण इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित ही योजना आहे. रस्ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण रस्त्यांची जर सुविधा उपलब्ध झाली तर कृषी माल डायरेक्ट शहरापर्यंत नेऊन विकता येतो आणि ग्रामीण भागातील लोकांना आपला जो काही आर्थिक उन्नती आहे ती त्यांना करता येते. अन्यथा नाही, रस्तेच नसेल तर आपला माल शहरात कसा नेणार? म्हणून ही एक अतिशय सफल आणि चांगली योजना आहे. जवळपास 6 लाख किलोमीटर रस्त्यांची निर्मिती या योजनेच्या अंतर्गत झालेली आहे. भारताच्या दूरदुर्गम खेड्यात राहणाऱ्या लोकांना इतर लोकांशी, शहरांशी संपर्क साधणे या योजनेमुळे शक्य झाले आहे. एक आणखी योजना आहे जिचं नाव आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. काय आहे ही योजना? तर ग्रामीण उपजीविकेत वाढ करणे आपण इथे पाहू शकता. तसेच ग्रामीण तरुणांना किमान मजुरी उपलब्ध करून देणे,
ग्रामीण गरिबी कमी करणे, रोजगारात वृद्धी घडवून आणणे यासारखे महत्त्वपूर्ण आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व आहे ही आपल्या लक्षात येतं. म्हणजे रोजगाराशी संबंधित ही योजना आहे, आर्थिक उन्नतीशी संबंधित ही योजना आहे. लोकांचा आर्थिक स्तर, ग्रामीण लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता ज्ञान तसेच उद्योगाशी संबंधित कौशल्याचे प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून त्या ग्रामीण तरुणांना दिलं जातं. तर काय, या योजनेअंतर्गत प्रदान केल्या जाणाऱ्या एकूण 3 ते 12 महिन्यापर्यंत प्रशिक्षण परियोजना ज्या आहे, प्रशिक्षण परियोजनांना वित्तीय सहाय्य केले जाते. म्हणजे हे जे स्किल्ड प्रशिक्षण दिलं जातं, जे कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं, तर ते प्रशिक्षण 3 ते 12 महिन्यापर्यंत हे तरुण घेऊ शकतात. आणि या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनाही विशिष्ट अनुदान दिलं जातं. तर स्वास्थ्य, बांधकाम, मोटार वाहन, चमडा, त्यानंतर विद्युत, पाईपलाईन, रत्न, आभूषण यासारख्या 250 उद्योगांना अनुदान दिलं जातं. म्हणजे असे वेगवेगळे जे काही स्किल्ड आहेत, म्हणजे बांधकाम असेल, मोटार वाहनाशी संबंधित काही तंत्र असेल, चमडा उद्योग असेल, विद्युत क्षेत्राशी, पाईपलाईन क्षेत्राशी संबंधित जे काही छोटे मोठे उद्योग आणि त्याच्यामध्ये जे काही स्किल पाहिजे असतं ते स्किल ग्रामीण मजुरांना मिळावं, ज्यातून त्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल. आणि ते स्किल आणि ते प्रशिक्षण ज्या संस्था दिल्या जातात त्या संस्थांना शासन अनुदान दिलं जातं. तर याचा फायदा ग्रामीण तरुणांना होत आहे. ही एक चांगली योजना आहे. आता अलीकडे शासनाने एक डिजिटल इंडिया कार्यक्रम राबविला आहे. तो काय कार्यक्रम आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. 1 जुलै 2015 रोजी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारताला डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवणे. आता डिजिटल काय आहे, तर संगणक, कॉम्प्युटर, इंटरनेट यांच्या माध्यमातून ज्या काही सेवा सुविधा आहेत शासनाच्या त्या ग्रामीण भागापर्यंत त्या पोहोचाव्यात, यासाठी तो डिजिटल इंडिया कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. एक चांगला उपक्रम आहे. तर या डिजिटलदृष्ट्या सशक्त बनवणे, ज्ञान अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे हा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागांना हायस्पीड इंटरनेट नेटवर्कद्वारे जोडले जात आहे. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत सर्व शासकीय योजना विनाविलंब पोहोचविणे, शासकीय कार्यालय डिजिटल रूपात जोडून त्यांच्या सेवा ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचविणे, भ्रष्टाचार समाप्त करणे, डिजिटल साक्षरता निर्माण करणे, सरकारी कामकाजात गतिमानता आणणे वगैरे उद्देश या योजनेचा आहे. या योजनेमुळे ई प्रशासनाला गतिमानता आली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपले सरकार नावाचे पोर्टल प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहे. म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना वगैरे असतात, जे काही कार्यक्रम शासकीय पातळीवर हाती घेतले जातात, या सर्व शासकीय कार्यक्रमांची, योजनांची माहिती क्षणार्धात ग्रामीण भागातील लोकांना घर बसल्या या आपले सरकार नावाच्या पोर्टलमधून तो ऑपरेटर क्षणार्धात देत असतो. म्हणजे लोकांना शहरात जाऊन विविध योजनांची माहिती घेणे, अर्ज करणे आता हे बंद झाले आहे. शहरांना ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावातच आता शासन आणि शासकीय कार्यालय त्यांच्या गावातच उपलब्ध झालेले आहेत. या आपण काय म्हणतो, या डिजिटल स्वरूपाच्या कार्यक्रमामुळे, आपले सरकार पोर्टलमुळे हे आपल्याला दिसून येतं. ही एक चांगली बाब आहे. मित्रांनो, स्वच्छ भारत मिशन 2014 साली शासनाने हाती घेतले, गांधी जयंतीच्या निमित्ताने, म्हणजे 2 ऑक्टोबरला. या योजनेअंतर्गत गावांची साफसफाई, शौचालय निर्मिती, पर्याप्त पेयजल उपलब्धता केली जाते. या योजनेमुळे शौचालय निर्मिती आणि स्वच्छतेचे महत्त्व गावागावात पोहोचण्यास मदत मिळाली. आणखी काय आहे, तर पुढची एक योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन. ही योजना 2011मध्ये स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेचे पुनर्गठन करून सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणावर भर देण्यात आला. देशभरातील महिलांच्या स्वयंसहायता गटांना मजबूत करण्याकरिता ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत
बचत गटांना शासनाकडून 7% व्याजदरावर 3 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जात आहे. आणि हा एक चांगला उपक्रम आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील बचत गटातील महिला बचत गट घेत आहे आणि बचत गट मजबूत होत आहे. त्यांचा व्याजाचा दर केवळ 7% असल्यामुळे तो दर बचत गटांना परवडतो आणि बचत गट हे सशक्त होऊ लागलेले आहेत. बचत गट जितके सशक्त तितके महिलांचे स्वातंत्र्य वाढेल, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत मिळणार आहे, महिलांचं आर्थिक सशक्तीकरणही होणार आहे हे आपल्याला दिसून येतं. पुढे मित्रांनो, अंत्योदय अन्न योजना ही आहे. 2000 साली केंद्र शासनाने ही योजना सुरू केली. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांना अतिशय अल्प दरात खाद्यान्न पुरवले जाते. एका कुटुंबाला 35 किलो खाद्यान्न दिले जाते बघा. तर ही आहे अंत्योदय अन्न योजना. म्हणजे कोणीही उपाशी राहू नये याची दखल शासनाने घेतली आणि ही योजना आता फलद्रूप आहे. आपले सरकारच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोक याचा फायदा घेत आहेत. दुसरं आहे की ग्राम अनाज बँक योजना. ही एक अतिशय अनोखी योजना आहे. काय आहे ही योजना? किंवा आपत्काळ म्हणजे पूर, दुष्काळ, भूकंप जे काही असेल, तर अशा आपत्कालीन स्थितीत खाद्य सुरक्षिततेपासून वंचित कुटुंबाला मदत म्हणून, म्हणजे आता जे काही वंचित खाद्यान्नापासून जे वंचित आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही, तर त्या काय मग त्यांच्यासाठी म्हणून अशा वंचित कुटुंबाला मदत म्हणून, त्यांचा भूकबळी जाऊ नये म्हणून ही योजना महत्त्वाची ठरते. या योजनेद्वारे गरजू लोकांना गावातील धान्य बँकेतून धान्य उधार घेऊन आपला उदरनिर्वाह करता येतो. म्हणजे एक धान्य बँक, जशी पैशाची बँक असते तशी धान्य बँक आहे. मग गावातील अशा आपत्कालीन स्थितीत पूर, दुष्काळ, भूकंप जर असेल तर अशा आपत्कालीन स्थितीत हे लोक धान्य बँकेतून धान्य विकत किंवा काही उसनवारीच्या स्वरूपातून हे धान्य घेऊ शकतात आणि ज्यावेळेस त्यांची गरज भागेल आणि धान्य त्यांच्याकडे येईल त्यावेळेस पुन्हा त्या बँकेत ते धान्य भरू शकतात. अशा स्वरूपाची धान्य बँक, ज्याला आपण ग्राम अनाज बँक योजना असं म्हणतो. दुसरं आहे राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन. ही एक अतिशय सफल अशी योजना आहे. 12 एप्रिल 2005 रोजी ही योजना सुरू झाली. ही योजना आता राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन योजनेच्या अंतर्गत समाविष्ट झाली आहे. दुर्गम भागातील ग्रामीण परिवारांना सुलभ, स्वस्त, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविल्या जातात याच्या माध्यमातून. आणि आपल्याला माहिती आहे की आता एक विमा योजनाही शासनाने सुरू केली आहे. तर तिचं नाव आहे आम आदमी विमा योजना. 2007 साली सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून सामाजिक सुरक्षितता प्रदान केली जाते. लाभान्वित व्यक्तीला 200 रुपये प्रतिवर्ष भरावे लागतात. त्यानंतर त्याला विमा कवच प्राप्त होते. म्हणजे विमा काय आहे हे आजपर्यंत ग्रामीण भागातील लोकांना माहिती नव्हते, परंतु शासनाने 2007 साली आम आदमी विमा योजना सुरू केली आणि प्रतिवर्ष 200 रुपये ते भरू शकतात. जे भरू शकतात त्यांना ते विमा कवच आता मिळू लागलेलं आहे. म्हणजे भविष्याचा त्यांचा जे उदरनिर्वाहाची चिंता आहे ती आता काहीशी समाप्त होण्यास मदत मिळू लागली आहे. मित्रांनो, एक आणखी शेवटची एक योजना आपण पाहू. तिचं नाव आहे सर्व शिक्षा अभियान. काय आहे सर्व शिक्षा अभियान? तर 2001 पासून सर्व शिक्षा अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाद्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण दिले जाते. म्हणजे आता मुलगा असो मुलगी असो, तर किमान 7वीपर्यंत त्यांना शासन मोफत शिक्षण देणार. अगदी वह्या, पुस्तकं, गणवेश जे काही आहे ते सगळं. आणि हे शिक्षण अनिवार्य असणार आहे. प्रत्येक पालकावर तसं बंधन असणार आहे की तुम्ही किमान 7वीपर्यंत तरी आपल्या पाल्यांना शिकवलंच पाहिजे. आणि ही योजना अतिशय महत्त्वाची आहे कारण ही शिक्षणाशी संबंधित योजना आहे. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून असं आपण म्हणू शकतो की आज कमीत कमी या देशातील प्रत्येक मूल किमान 7वीपर्यंत तरी शिकलेलं असेल. पूर्वी अगदी अडाणी, निरक्षर असा आता प्रकार कुठेही राहणार नाही. तर मित्रांनो, तर हे अनिवार्य आणि मोफत शिक्षण दिलं जातं.
या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार 50-50% आर्थिक वाटा उचलते. तर अशा प्रकारे अनेक योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी शासनाने केलेली आहे.